शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी 1982ची नर्सरी शासनमान्य नर्सरी. असं जे लोडिंग चाललं आहे हे 30 डिसेंबर 2025 जुन्या वर्षातलं शेवटचा एक दिवस आधी हे लोडिंग चाललं आहे. फौजी श्री प्रवीण पुंडलिक पडवळ सर, गड्डूवाडी आंबोली तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्गसाठी. कोकणामध्ये पण पेरूची लागवड केली जाते. सदाबहार तैवान पेरू जो लावल्यानंतर वर्षभर उत्पादन आणि एका झाडाला 40-45 किलो माल. लागवड अंतर 8 बाय 5 एकरामध्ये 1000 रोपं. तर आता ही जी रोपं आहे ती क्लोनची टिश्यूकलचे रोप आहे. लावल्यानंतर आपल्याला 3च महिन्यात कळी सेटिंग होते. आता झाड देताना बघू शकतो आपण अशा प्रकारची ही जी कळी सेटिंग झालेली आहे आधीच. तर ही जी रोपं आहेत ही रोपं स्वतः बनवलेले आहेत, स्वतःचे मदर प्लॅन्ट आहेत. आणि शेतकरी बंधूंना खात्रीशीर मातीमधलं रोप अख्ख्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी बंधूंना कोकोपीट आणि ट्रेमधली रोपं देतात. कारण ही रोपं फक्त बाहेरनं मागवतात. तर आपण ही बनवलेली रोपं आहेत त्यासाठी शेतकरी बंधूंना ही मातीमधली रोपं. मागच्या व्हिडिओमध्ये बोललो आपण, जर मातीमधली रोपं तुम्हाला मिळाली तर आपली रोपं फुकट. कारण शेतकरी बंधू आपण जी रोपं बनवतोय ही स्वतः बनवल्यामुळं आपल्याला खात्रीशीर निमॅटोड फ्री रोपं, त्याचबरोबर योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन नर्सरी शासनमान्य. त्यामुळे भाऊसाहेब फुंडकर रोजगार हमी योजना, नाना देशमुख योजना ह्या सर्व योजनांसाठी अनुदानाला बिल मिळेल. तसेच लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे मिळेल. तर आता ही जी रोपं आहेत ही आपण 8 बाय 5 वर लागवड करा. एकरामध्ये 1000 रोपं बसतील आणि एका वर्षात आपल्याला एका एकरातून सुरुवातीला सरासरी आपल्याला 3.5 ते 4 टनापर्यंत उत्पादन निघते. जशी बागेचं हे वाढत तसं उत्पादन वाढत जाते. त्याचबरोबर नर्सरी शासनमान्य आहे, अनुदानाला बिल मिळतं. आपल्याकडं बुटके लोटन नारळमध्ये मलेशियन ग्रीन डॉर्फ, लोटन, चेनंगी, ऑरेंज डॉर्फ, रेड डॉर्फ, डीटी, टीडी, बानवली. त्याचबरोबर केशर आंबा 1 वर्षापासून 5 वर्षापर्यंत. तसेच कमी पाण्यामध्ये येणारी जांभळ शेती, पांढरी थाई सफेद जांभळ असेल. त्याचबरोबर कोकण भाडोली, आवळा, चंदन, चिंच, जंगली रोपापासून एक्झॉटिक फ्रूटपर्यंत सर्व रोपं मिळतील. आता हे जे लोडिंग चाललं आहे हे फौजींचं आंबोलीसाठी बघू शकता. जे रोप खराब वाटते ते अशा प्रकारे बाजूला केले जाते. सिलेक्शन करून रोपं दिली जातात. त्या शेतकरी बंधूंना रोपं दिल्यानंतर एक 8 ते 10 दिवस रोपं ठेवून लागवड करा. आपल्या वातावरणात रोप सुटेबल झालं पाहिजे. अशा प्रकारची खात्रीशीर रोपाबरोबरच योग्य सल्ला देणारी आपली महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी